मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता मंजून ते त्या बाळाला बघून खूप खुश झालेले असतात आणि आता सत्या तर खूप खुश असतो. तो म्हणतो की वाघमारे खरंच खूप गोड बाळ आलंय. तर आता तेवढा तिथे जो माणूस आहे तो पण येतो आणि तो म्हणतो माझी मुलगी वॉव! खरंच खूप भारी आहे सत्यदादा, तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं. मंजू मॅडम आणि सत्यदादा, तुम्ही जर नसता तर काय झालं असतं आज माझ्या बायकोचं आणि माझं. खरंच तुम्ही माझ्या बायकोला आणि माझा जीव वाचवलाय. खरंच खूप मला अभिमान वाटतोय तुमच्या दोघांचा, असं म्हणत असतात. तर आता इकडं बाहेर जे मीडियावाले असतात ते येतात आणि प्रश्न विचारायला लागतात. तर आता इकडं ते मीडियावाले भारती मावशी त्यांना म्हणतात की काय हो, इथं सत्या आणि मंजूने दोघांनी मिळून इथं तुम्ही पोलिसांनी सगळ्यांनी मिळून इथं त्या या डिलिव्हरी होणाऱ्या बाईला अटक केली आहे ना, तिला जेलमध्ये टाकले अशी शिक्षा दिली आहे ना, सगळीकडे बातमी पसरली आहे, सगळ्यांना माहिती झाली आहे ही बातमी, असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की काय काय बोलताय तुम्ही अहो हे. तर आता लगेच ते म्हणतात, की "काही बोलू नका," असं भारती मावशी म्हणतात. तर आता ते म्हणतात, "कसं काय? अहो काय म्हणताय तुम्ही?" तर आता लगेच ते म्हणतात, की "भारती मावशी काही बोलू नका तुम्ही." भारती मावशी म्हणतात, "अहो मीडियावाले तुम्ही काही पण बोलू नका. उलटं ज्या डिलिव्हरी करतायत सत्ता आणि मंजू मॅडम मिळून डिलिव्हरी करतायत त्या महिलेची. त्या महिलेला डिलिव्हरीचा वेळ झाली होती त्यामुळे." तर आता इकडं लगेच जे बलवंत आहे ते येतात आणि बलमाला विचारतात, "काय हो, तुमच्या सत्यदादांनी खरंच सुखरूप असेल का ती डिलिव्हरी केलेली बाई आणि ते बाळ?" तर आता बलमा म्हणतो की "हो, सगळे काही सुखरूप आहेत, पण तुम्ही असं गाजावाजा करू नका. बाळ सुखरूप तुमच्यामुळे राहणार नाही. तुमचा असं गाजावाजा केला तर बाळ कसं सुखरूप राहील सांगा बरं तुम्हीच. अहो बाळाला किती त्रास होईल तुमच्या अशा आरडाओरड्यानी. त्यामुळे तुम्ही शांत राहा. अजिबात काही गोंधळ करू नका इथे," असं म्हणतात. तर आता इकडं जे हे आहेत मंजू आणि सत्या त्या बाळाला बघून खूप खुश असतात. तर आता लगेच ते म्हणतात, की "खरंच तू साथ दिली आहे ना, म्हणून हे शक्य झालं आहे आम्हाला लक्ष्मी." लक्ष्मी म्हणते, की "नाही, तुम्ही दोघांनी मिळून हे सगळं केलं ना, त्यामुळं मला आज हे बाळ मिळालंय तुमच्या दोघांमुळे." तर आता लगेच जे हे आहे, तर आता तो माणूस म्हणतो, "आयुष्यभर तुमचा ऋणी राहील मी. अहो, तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं, नाहीतर काय झालं असतं आमचंवालं. खरंच मग मी विचार पण नाही करू शकत. अहो, सत्यदादा तुमच्यामुळं आणि मंजू मॅडम तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. आता आम्ही कधीच तुमचे उपकार विसरू शकत नाही," असं म्हणतात. ती महिला तर आता उठते आणि सत्याच्या पाया पडायलाच लागते आणि म्हणते, की "खरंच तुम्ही माफ करा माझ्या नवऱ्याला. माझा नवरा तुम्हाला मारायला निघाला होता. त्यांना माहीत नव्हतं तुम्ही इतका दयाळू माणूस आहे. अहो पोट भरण्यासाठी काही करायला निघले होते ते. पण माफ करा त्यांना तुम्ही. असं काही करू नका. अहो खरंच तुमचे आभारी आहोत आम्ही. माझ्या मुलीचा जीव वाचवला, माझा जीव वाचवला," असं म्हणते. आणि मग सत्या म्हणतो, की आणि ती म्हणते, की "मला माफ करा." सत्यापुढे हात जोडते आणि म्हणते, की तुमचे पाय धुवून जरी पाणी पिले ना, तरी ते उपकार फेडणार नाही. आणि हे बघा तुमच्या तोंडात हाणली मी. अहो मला वेदनाच इतक्या होत होत्या ना, मी काय करत होते मलाच कळत नव्हतं. त्यामुळे तुमच्या तोंडात चुकून हाणली आहे. तर आता लगेच सत्या म्हणतो, की "काळजी करू नका, एवढं काही नाही. अहो ह्या मामानी ह्या भाचीसाठी एक तोंडात खाल्ली म्हणून काय झालं? अहो भाची जगात येण्यासाठी मग काय तोंडात खाल्ली तर काय होतंय?" असं म्हणतात आणि ते बाळ सत्या आणि मंजूकडे देतात. ते दोघे एकमेकाकडे बघतात आणि ते बाळाला घेऊन खूप खुश असतात, खूप हसत असतात आणि ते बाळ पण खूप गोंडस असतं. तेवढ्यात त्या बलमा येतो आणि म्हणतो, की "सत्या आणि मंजू मॅडम तुम्ही लवकर बाहेर चला बरं, खूप आरडाओरडा चाललाय, मीडियावाले आले आहेत." सत्या आणि मंजू बाहेर येतात आणि ते मीडियावाले विचारतात, "काय झालं, मुलगी का मुलगा?" तर आता ते म्हणतात, "मुलगी, लक्ष्मी झाली आहे." खरंच खूप भारी लक्ष्मी जन्माला आली आहे. अहो, लक्ष्मी मॅडम आधी बेशुद्ध पडल्या, पण त्यांच्याच पोटी लक्ष्मी जन्माला आली आहे. खरंच बेशुद्ध पडल्या होत्या तेव्हा त्या सत्या खूप घाबरून गेला होता, असं मंजू म्हणते. तर इकडं जे चित्रकार ते आहेत, ते सगळेजण टीव्ही बघत असतात. तेवढ्यात टीव्हीला ती न्यूज येते सत्याची आणि मंजूची. हे बघून मम्मी साहेबांना खूप राग येतो आणि चित्रकार म्हणतात, की "खरंच माझ्या सत्याने खूप भारी केलं." आणि कौतुक करावं तेवढंच कमी आहे त्या दोघांचं, सत्याचं आणि मंजूचं. मम्मी साहेबांना खूप राग येतो आणि ते ग्लास वगैरे सगळं फोडून टाकतात आणि टीव्ही बंद करून टाकतात. बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.